मग काय खायचं रुद्वान तुला आज? फ्रेंच फ्राय. चला मग बनवायचं. हां. चल, आज रुद्वांशला फ्रेंच फ्राय खायचे, तर आपण आज रुद्वांसाठी फ्रेंच फ्राय बनवायचं झटपट पटापट. हाय हॅलो नमस्कार. तर रुद्वांची फरमाईश ऐकलातच तुम्ही, त्याला खायचे होते फ्रेंच फ्राय. तर म्हटलं चला झटपट पटापट फ्रेंच फ्राय करायचे. तर मग काय केलं ते फ्रेंच फ्राय करायला ना जरा मोठे बटाटे पाहिजे, म्हणजे कसं छान दिसतात ते, आणि लांब लांब असेल ना तर पटकन ते करता येतात. ते लहान लहान बटाट्यासोबत काय खेळायचं असं वाटतं. तर मग काय घेतले, बटाटे घेतले, त्याला धुतले. तर ही रेसिपी खास आहे कारण की रुद्वांश म्हटला मम्मा मी करणार, तू मला शिकव. तर हा शिकण्यासाठी तो उभा आहे आणि बघा त्याची किती मदत आहे मला. म्हणजे मदत म्हणता येईल का वाढीव काम करतो देवालाच माहिती, पण करतोय काहीतरी, तर जाऊ द्या. तर मग मी काय केलं, बटाटे मस्त वॉश करून घेतले कारण की त्याला माती वगैरे असते ना त्यामुळे. आणि मग त्याला काय केलं, कटरने सोलले. त्यात पण रुद्वांश मला म्हटला की मम्मा दे इथं मी सोलतो. तर त्याला सोलता काही येत नाही म्हणून त्याचा हात पकडून मी त्याला सोलून दाखवलं. तर त्याला म्हटलं रुद्वांश आण इकडे, मी खेळत बसायला एवढा वेळ नाही, पटापट मी सोलते. कारण की पुढची कामं पण होती मला आणि त्याला फ्रेंच फ्राय पण खायचं होतं. मम्मी पटापट करणं हेही मागे लागलेला. तर मग ते बटाटे सगळे सोलून घेतलेले आणि एका बटाट्याचे चार फोड केले, म्हणजे हुबे 4 फोड केले आणि त्याला बारीक बारीक असं चौकोनी कापलं. व्हिडिओमध्ये दिसतंय ना तसे कटिंग करा. तर माझ्यासोबत रुद्वांशही कटिंग करतो. मला भीती ही होती की त्याला चाकू लागेल, पण त्याला कशाचीच भीती नव्हती की मला लागेल वगैरे. त्याला म्हटलं थांब रुद्वांश मी करते, तू फक्त मला बघ. आता तू लहान नाहीस, मोठा झालं की तुलाच बनव म्हटलं. तूच बनव, मी खाते तुझ्या हातचं. तर नाही म्हटलं मला आत्ताच करायचं आहे. तर तो काय ऐकायला तयार नव्हता. म्हटलं जाऊ द्या, त्याच्या पुढे काय आपण बोलायचं, त्याची इच्छा असेल शिकायचं तर शिकू दे म्हटलं. तर मग तो काय चाकू घुसव, हे घुसव ते घुसव, तरी चालूच होतं त्याचं. तर पटापट मी कापून घेतले. आता हे कसं असं माहिती आहे काय, बटाटे आहे ना या दिवसाचे गोडही लागतात, म्हणून बघताना ना जरासे मोठे आणि जुने बटाटे घ्यायचे. नवीन बटाटे गोड लागतात, आपले जुने बटाटे व्यवस्थित असतात टेस्टला. तर मग मी ते बटाटे कापून घेतले आणि रुद्वांश तर काय ऐकायला तयारच नाही. तर मग काय करायचं, बटाटे आहे ना 3दा ना पाण्याने वॉश करायचे. त्याच्यातलं स्टार्च आहे ना सगळं निघून जायला पाहिजे, म्हणून 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर मी एकदा धुतले आणि एकदा धुवून मी ते दुसऱ्या टोपात टाकले आणि मग परत त्याच्यावर पाणी ओतून परत एकदा धुवून घेतले. आणि त्याच्यात आहे ना आपल्याला चांगले ते बघा असं पाणी जसं स्वच्छ होत नाही ना तवर आपलं ते धुवायचं. आता बघा हे पाणी स्वच्छ निघालं. आता ह्याच्यात मी पाणी टाकून ते मी गॅसवर थोडंसं बॉईल करणार, म्हणजे जास्त नाही, 15 ते 20 मिनटं मी फास्ट गॅसवर बॉईल करणार, किंवा 10 मिनटं म्हणता येईल. आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार. त्याच्यात पण रुद्वांची लुडबुड चालूच होती. त्याला मी म्हणते अरे तुला चटका बसेल किंवा पाणी उडेल, ऐकायला तयार नाही, मला करायचंच आहे. आणि मग नंतरला आहे ना थोडं बॉईल झाल्यानंतर मी त्याला असं तोडून बघितलं, ते सहज तुटतं, तर समजायचं की आपलं बऱ्यापैकी कुक झालेला आहे बटाटा. तर तो मी काढून घेतला एका गाळणीमध्ये. त्यात कॉर्नफ्लावर आणि थोडंसं मीठ टाकायचं. मीठ आत्ता टाकलं ना तर म्हणजे त्याला वरनं मीठ टाकायची गरज नाही पडत, म्हणून कॉर्नफ्लावर बरोबर मीठ टाकलं आणि त्याला मिक्स केलं आणि गरम तेलामध्ये मी ते सोडलं. त्यामध्ये ही रुद्वांची लुडबुड होती. मला ही भीती होती की त्याला चटका बसेल, पण त्याला कशाचीच भीती नव्हती. मम्मी फटाफट कर ना, मम्मी फटाफट कर ना, मम्मी भूक लागली आहे मला, इतकंच चालू होतं. तर पटापट ते छान मीडियम गॅसवर पहिला फ्राय केलं, मग फास्टवर केलं, नाहीतर आतमधून कच्चे राहतात, म्हणून छान असं गोल्डन होतपर्यंत फ्राय करायचे आहे. आणि तेवढ्यात रुद्वांशला मला वाटतं माकड दिसला, तर तो म्हटला मम्मी बघ माकड माकड माकड, म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवेल, पण तेवढ्यात तो पळून गेला. आणि मग ते सगळं मी तेल निचरून एका जाळीत काढून घेतलं, कारण की जास्त तेलकट झालं की ते नरम पडतात. आणि हे बघा आपले फ्रेंच फ्राय तयार आहे. तर ह्याच्यावर मी पेरी पेरी मसाला टाकला आणि चीज खिसून टाकलं. तर रुद्वांशला तर भरपूर आवडलं. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि अशी आपली रेसिपी आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओ बघत राहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत, बाय.